हो सर, विशाल करेक्ट बोलतो. आपण घाईघाईने कुठलाही निर्णय नको घ्यायला. आपण या सगळ्याची पडताळणी करायला हवी ना. पप्याचा फोन. हॅलो. हा बोल पप्या. मी वस्तीत इलय. त्या म्हातारीकना आता स्मशानात घेऊन जातात. काय? तुम्ही लवकर यावा. ओके, आम्ही पोहोचतो लगेच. डोंट वरी, आम्ही येतो. या बाय. मॅडम, आम्हाला निघायला लागेल. तिथे ते आजींचं क्रिमेशन सुरू करतायत आणि आम्हाला ते थांबवायला लागेल. मी पण येते. नाही वयो, तू नको. ते लोक आधीच भडकले. तिथं काही होऊ शकतं. विशाल सर. बाबा, तुम्हीच म्हणता ना, वेळ येली तर रडायचं नाही, लढायचं म्हणा. आणि माझ्या मनात माहिती असाय ना की मी निर्दोष असा म्हणा. मग हे घाबरायची काय गरज आहे? चल मॅडम, आम्ही आलो. हो. कम ऑन, व्हॉट इज दिस? हे काय चाललंय? आता पोस्टमॉर्टमचा खूळ तुझ्या पोरानं यांच्या डोक्यात का भरवलंय? ते लोक हुशार आहेत, कळलं? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा होता आधी, पण नाही. पण माझं तोंड काय बघत बसलाय? हा, ते लोक तिथे पोहोचण्याच्या आधी त्या म्हातारीला तिथून हलवा. आधी त्या म्हातारीच्या मुलाला फोन लावतो. नाही लागत आहे फोन. त्या ब्लॉगरला फोन करून बघ पटकन, क्विक. ब्लॉगर काय नाव त्याचं? उत्तम सुपे. उत्तम सुपे. बहुतेक नेटवर्क नाहीये तिथे. फोन नाही लागत आहे त्याचा. दुष्यंत, आता काय करायचंय आपण? यू डोंट वरी. हे बघ, आपल्याला काही होणार नाही. अगं, मीडियावाले सगळे आपल्या बरोबर आहेत. तर आपल्याकडे हे पुरावे देखील आहेत. पर तो बदमाश चोर त्या सरस्वती भारतीला मदत करतोय, ही तर आपल्यासाठी फार मोठी न्यूज आहे. आता तर त्या सरस्वती भारतीचा द एंड पक्का. चला दादा, घ्या मडकं. सर, मला असं वाटतं आपण हे सगळं थांबवायला हवं आणि त्यांना त्या आजींचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी रिक्वेस्ट करायला हवी. चला. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. मायला ही लोक इथं, यांना म्हातारी जिवंत आहे कळलं तर वाट लागेल. काहीतरी करायला हवं. बघताय काय? यांची हिम्मत बघा. सगळे पुरावे यांच्या विरोधात असून सुद्धा आपल्या वस्तीवर आले थे. माझ्या म्हातारीला मारून वर तोंड करून उभे राहिलेत. यांची हिम्मत तर बघा बघा. बघा रे, हीच आहे ती समाजसेविका जिने आपल्या म्हातारीचा खून केलाय. अगं का ग, एवढं करून सुद्धा आमच्या समोर येऊन उभी राहिली. थोडी पण भीती वाटत नाहीये का तुला? मी काहीच केलेलं नाही. मग हे कसा घाबरू? तुमका जर वाटतंय ना की मी मारलाय आजींका, मग त्या गोळ्या घेऊन या समोर आत्ताच्या आत्ता. ते नखरे करत बसायला आमच्याकडे वेळ नाही. आधीच म्हातारीला स्मशानात न्यायला उशीर झालाय. बाजूला हो बाबा. सगळ्यांनी बाजूला व्हा. अंत्यविधीला वेळ होता कामा नाही. चला रे. एक मिनिट प्लीज, हे थांबवा सगळं. मला असं वाटतं त्यांचं पोस्टमॉर्टम करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. प्लीज थांबा. हो, त्यांचं पोस्टमॉर्टम झालं ना तरच समजेल त्यांच्या मृत्यूचं नक्की काय कारण होतं ते. प्लीज ऐका माझं. होय, आमचं ऐका प्लीज. आमका पोस्टमॉर्टम करान द्या. यांना इथून जाण्यापासून कोण थांबवतो ना बघतोच मी. ए, या रे पुढे.
मी आजीला घेऊन जा. अंत्यविधी वेळेत होणं गरजेचं आहे. अहो, अहो, ऐकून घ्या माझं. आधी जरा थांबवा इथं. अहो त्याशिवाय कळणार कसं पोस्टमॉर्टम शिवाय अहो काय करताय? आमका फसवला गेलाय. अहो, त्यांना थांबवा. पोस्टमॉर्टम करून द्या. बाबा विशाल सर त्यांचा मृत्यू कसा झालाय ते तुम्ही चुकीच्या माणसाला शिक्षा देता. एकदा ऐकून घ्या ना आमचं, आम्ही काय म्हणतोय ते. ऐकून घ्या ना आमचं. जाऊन द्या. ते काय ऐक बरो. सरस्वती माणसात का हैवान कळत नाही तुम्हाला? एखाद्याची सत्याची बाजू पण ऐकून नाही घ्यायची तुम्हाला? सर मला असं वाटतं आपण आत्ताच्या आत्ता इथून निघूया. हे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. अरे विशाल, पण आपण निघून गेलो तर आपली हार होईल. सर आपण जिवंत राहिल्यानंतर हार जीत सगळं बोलूया, पण आत्ता इथून निघणं महत्वाचं. ऐक सरस्वती, माझं खरंच निघायला हवं इथून. हे वेडेपणा चाललाय सगळा. बाबा अरे तिच्या चांगल्यासाठी सांगतोय. लोक संतापली आहे. ते उगाच मारण्याआधी ना निघायत ना. सामान्य माणसाचा जीव का स्वस्त वाटला का तुम्हाला? तुम्ही असं काही ऐकणार नाही. थांबा. बघताय काय? उचला दगड आणि ठेचाय ना. थांब थांब. ये रे. शाबास, हे काम भारी केलंस तू. हा बरं आई, आता म्हातारीला घेऊन थेट वापीला निघून जायचं, परत इथं यायचं नाही. तुझी सगळी सोय मी केलेली आहे. मोबाईलवरती ऍड्रेस पण पाठवलेला आहे. मी जोवर तुला इथं बोलवत नाही तोवर परत यायचं नाही. ते उरलेले पैसे देतो ना. पळून चाललोय का? हा कळलं कळलं. पैसे पैसे पैसे. हे बघ, पैसे दिलेले आहेत. सगळं व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचं. कळलं? चल बस आणि निघ आता. हा अरे काय नाही, हे सगळं काय? मला कशाला टेडीवर झोपवलंय? ए म्हातारे, थोबाड बंद ठेव. आरडाओरडा कशाला करती? मला कुठं नेतोस रे? ए म्हातारे, तू मेली होतीस, मी जिवंत केलंय तुला. मेल्या, तू मला मारायला टापलेला. तू काय मला जिवंत करशील? सांग मला कुठे घेऊन चाललायस? अहो आजी, तुम्ही मेलेल्याच होत्या. हा होता म्हणून तुम्ही जिवंत राहिलात, नाही तर खरंच मेला असतात तुम्ही. नाही नाही, तुम्हीच वाचवलं. तुम्ही देव माणूस आहोत. तुम्ही देव माणूस आहोत. तुम्हीच वाचवलंय मला. अहो मी कुठला देव माणूस? मी काही देव माणूस वगैरे नाहीये. तू काय माझ्या थोबाड्याकडे बघत बसले? बस गाडीत आणि घेऊन जा ना म्हातारीला. एक लक्षात ठेव, मी जोपर्यंत तुला इथे बोलवत नाही तोपर्यंत इथं परत फिरकायचं नाही. कळलं का? चल बस, निघ. चल बस. झोप झोप झोप. आजी झोपा झोपा. हा झोप. बाबा, अरे पण हे असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे त्यांना जर आपल्यावर संशय आहे की त्यांची आई आपल्यामुळे किंवा बयोमुळे गेली, त्यांनी पोस्टमॉर्टम करायला हवं होतं ना. काहीच कळत नाहीये मला. आम्ही एवढी रिक्वेस्ट केली त्यांना, पण कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. डायरेक्ट दगडफेकच सुरू केली. बाबा, मला काहीतरी गडबड वाटते. तेच, पण काय तेच कळत नाहीये. बाबा, ह्या सगळ्यात आपल्या क्लिनिकचं खूप नुकसान झालंय ना. खूप पैसे फुकट गेले असतील ना. बाळा, तू त्याचा नको विचार करूस. बाबा, पण आता मीडियावाल्यांना पण हे सगळं कळलंय, तर आता पुढे काय करू शकतो आपण?
आता सध्या तरी आपल्याला शांतच राहावं लागेल. काही दिवसात हे प्रकरण थंडावेल. पण मला एक कळत नाहीये, एवढं सगळं होऊन कोणी पोलीस कंप्लेंट कशी नाही केली? देवाच्या कृपेने ते नाही केलं तेच बरं आहे. बाबा, पण तसा जर कोणी केला तर मग आपल्याला सिद्ध करूक लागतं की मी निर्दोष असं आहे. भय तू या गोष्टीचा नको गो विचार करू. आपल्याला माहिती ना आपण काही केलं नाही, आपण निर्दोष आहोत. मग घाबरायचं नाही. तू आता अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. परीक्षा तोंडावर आली तुमची. जा बरं, तिघही अभ्यासाला बसा. जा 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 बाळा. काय काय तुला लाज नाही वाटत काही असली अभ्यासाची नाटकं करायला? मी कशा नाटका करू? अरे काय निर्लज्ज मुलगी आहेस तू. तुला माहितीये का तू काय केलंस ते? एका म्हातारीला ठार मारलंयस तू. आणि वर म्हणते मी नाटकं कशाला करू? इराच्याही तोंडा केल तर बोला नको. मी कोणाकच मारला नाही. ए तू ना मला नको शिकवस. आणि तुझी अभ्यासाची नाटकं ना बंद करा ग. पुरावे बघितलेत मी तुझ्या विरुद्ध. न्यूज मध्ये व्हिडिओज आहेत तुझे. त्यामुळे प्लीज. आणि ए तुला काय करायचं ते कर. काय घालायचा तो गोंधळ घाल. पण माझ्या आरवला कशाला खेचती आहे सगळ्यामध्ये? मी मुद्दाम काहीच नाही केलाय. वा वा वा. नाही तू कधीच काही मुद्दामून करत नाही. सगळं आपोआप घडतं तुझ्या आयुष्यात. नाही आता तुला पोलीस पकडून देतील ना तेव्हा तुला कळेल तू नक्की काय केलंयस ते. म्हणजे मम्मा हिला खरंच पोलीस पकडून नेणार आहेत का? ऑब्विसली. अगं मर्डर केलाय तिने. एवढा मोठा गुन्हा आहे तो. बरोबर आहे. शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. खूप जास्त शाणपणा करते ना. जा आता खडी फोडत बस. नाही तर काय आपल्या घरची इज्जत घालवणारी ही पोरगी. गावावरून आली आणि आपल्या घराला पनवती लावली हिने. काय ग आता कर ना अभ्यास कर. हा डॉक्टर बनायचंय ना तुला? तेवढ्यासाठी आलीस ना तू इथे? मग आता का शांत बसली आहेस? एरवी तुम्हारी जीभ अगदी चुरू चुरू चालत असते. आता कुठे गेली का तुझी जीभ? हा बोल. जाऊ दे. देव तर चांगल्यासाठीच होतं. चांगलीच खोड जिरेलीची. शी डिझर्व्स इट. अजून किती वेळ बसून राहायचंयस? सांगणार आहेस का काय करायचं? थांब दुष्यंत. पोटे नाही उदे. कम इन. मे आय मॅम? प्लीज कम. मॅडम जेवण आलंय तुमचं. गुड. बसा ना पोटे. थँक्यू मॅडम. दुष्यंत काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नक्की? ऍब्सोल्युटली.
थँक्यू मॅम. झालं, बोलूया आता. आता मी काय सांगतेय ते नीट ऐका. येस. उद्या ट्रस्टींची मीटिंग असेल. त्या सरस्वतीला आणि त्या शुभंकरला सुद्धा बोलवलं जाईल. तसंही मीडिया आपल्या साईडला आणि त्या व्हिडिओतले सगळे पुरावे हे आपल्या साईडनेच आहेत. इनफॅक्ट तो ब्लॉगर सुद्धा आपल्या बाजूने. याचा अर्थ असा आहे की आपली बाजू खूप स्ट्रॉंग आहे. पण या सगळ्यामध्ये माझ्या मुलाचं नाव येता कामा नये. हे सगळं त्या सरस्वती आणि शुभंकरने केलंय हे सिद्ध करायचंय ट्रस्टींसमोर. कळलं? असंच होईल मॅडम, डोंट वरी. ट्रस्टींना पटवून द्यायचं की आपल्या कॉलेजमध्ये एक अशी मुलगी आहे जी आतल्या गाठीची आहे, जी दाखवते की ती खूप चांगली आहे, पण तिच्यामुळे एका म्हाताऱ्या व्यक्तीचा जीव गेलाय. ती किती निर्दयी आहे हेच आपल्याला सिद्ध करायचं. तिच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय म्हटल्यानंतर ट्रस्टी तिला कॉलेजमध्ये राहूच देणार नाही. आणि आमचा शेवटचा निर्णय सुद्धा तोच असेल की बयो फायनली इन्व्हेस्टिगेट होणार म्हणजे होणार. मॅडम मी काय म्हणतो, आपण तिच्यावर पोलीस केस केली तर? अजिबात नाही. यामुळे हॉस्पिटलची बदनामी होईल आणि मला ते चालणार नाही. म्हणून पोलीस केस होणार नाही. नाही, पण पोलीस केस जर केली नाही तर ती सरस्वती जाईल निघून. 100% जाईल. इनफॅक्ट आपण तिला प्रेशराईज करायचं की बऱ्या बोलाने जा. जर केस मध्ये अडकलीस तर तुझी 10 वर्ष जातील, अख्खं आयुष्य जेलमध्ये जाईल. मग काय, मग तिला जावंच लागेल. सिंपल. खोटे. त्या म्हातारीचं काय झालं? त्याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका मॅडम. तो म्हातारीचा मुलगा आणि म्हातारी वापीला निघून पण गेले. आता तर ते तोंड पण नाही उघडणार. हे सगळं मी केलंय मॅडम. गुड, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती. उद्या असं काही घडणार आहे त्या बयोच्या आयुष्यामध्ये की तिने कधीच कल्पना केली नसेल. एवढ्या रात्री कोण इलाय? इलाय समाजसेविका, लई तोंड चालत होता ना तुझं त्या दिवशी. आमच्या विरुद्ध लोकांना भडकवत होती. आता बोल ना, बोल. आता काय झालं? बोल. दादा, माझा ऐकान तर घ्या. या बघा, मी काय केलेलं नाही. अहो, मी त्यांना साध्या मल्टीविटॅमिनच्या गोळ्या दिल्या. त्याने कोणाकच काय नाही होत. फक्त गोळी दिली तरी पण मेली ना आमची म्हातारी. अहो, पण माझ्यामुळे नाही झाला या. आज मला तुझं काही बी ऐकायचं नाही. आज तुझा कार्यक्रमच करतो, फुल अँड फायनल. बाबा, तुझे बाबा आज काही येत नाही. तुझे बाबा आज तुला मी काय सोडत नाही बघ. बाबा, कोण आहात तुम्ही? बाबा, तीच लोकांनी आपला क्लिनिक तोडला. काय बरोबर बोलते तुझी पोरगी. आम्हीच आहोत ती लोक ज्यांनी इथं ते फ्रॉड क्लिनिक फोडलंय. मग इथे कशाला आलाय आता तुम्ही? कशाला म्हणजे? अरे, तुझ्या या पोरीने आमच्या म्हातारीचा खून केलाय, त्याचाच बदला घ्यायला आलोय. खून का बदला? खून. काय बडबडताय तुम्ही? आम्ही फक्त बडबडत नाही तर डायरेक्ट कार्यक्रम करतो.
आज तुझ्या या पोरीचा आम्ही कार्यक्रम करायला आलोय. हे बघा, माझ्या मुलीने काही केलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आज तुझा हा गैरसमज मी दूर करतो. थांब. ए पकडा ना. थांबा. खबरदार, माझ्या मुलीला हात लावाल तर महागात पडेल सगळ्यांना. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये तिने काही नाही केलेलं, ती का करेल असं मुद्दाम? ए ते मुद्दामून केलंय का चुकीने झालंय ते आम्हाला काही बी माहित नाही. मला फक्त एवढं माहिती की तुझ्या या मुलीने दिलेल्या गोळीमुळे आमची म्हातारी मेली. बस. शिक्षण झालं की नाही तुमचं? मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांनी कधी माणूस मरतो का? आणि तुमचा विश्वास नसेल ना तर एक काम करा, उद्या हॉस्पिटलला या, दुसऱ्या डॉक्टरकडून खात्री करून घ्या की मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांनी माणसाला फायदा होतो का माणूस मरतो. ठीक आहे? हे तू काय जे बोलतोय ना ते आपल्या डोक्यात काही जात नाहीये. हा, आम्ही गरीब आहे पण मूर्ख नाहीये. गरीब आणि गरजू लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना लुबाडतात ना तुम्ही, खोट्या गोळ्या देतात. आणि तुझ्या या मुलीने दिलेल्या गोळ्यांमुळेच ना आमची म्हातारी मेलीये. त्यांचा श्राप लागलाय तुला, श्राप. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, तिने काहीच नाही केलेलं. जास्त बोल बच्चन देऊ नको. ए मारा रे ना. बाबा, ए, सोडा. बाबा, ए, सोडा. बाबा, बयो. बाबा, काय करताय तुम्ही? बाबा, सोडा माझं बाबा. सोडा का? बाबा, बाबा, सोडा माझ्या बाबांका. सोडा वागा. अरे बोल बच्चन. नाही बोल बच्चन देत होता ना, बोल ना. काय झालं? थांब, आता तुझी बोलतीच बंद करतो मी.